TET 2026 साठी तयारी करणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. तर TET 2025 ची एकंदरीत उत्तरपत्रिका ऑफिशियली आलेली आहे आणि त्यामध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपले मार्क्स तपासून घेतले असतील. यामध्ये ज्यांना कोणाला मार्क्स कमी पडले असतील त्यांच्यासाठी एक दुसरी संधी ही एप्रिल 2026 मध्ये पुन्हा TET देण्याची आलेली आहे आणि त्यासाठी आतापासूनच आपल्याला तयारी करायची आहे. आपल्या या तयारीच्या दृष्टीने TET 2026 साठी इयत्ता 6वी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील जे प्रश्न असणार आहेत त्यातील भाग पहिला मी पाठ क्रमांक 1 ते 5च्या यापूर्वीच घेऊन आलो होतो. त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा तो व्हिडिओ आहे जो आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, त्यावर जाऊन तो व्हिडिओ आपण पाहू शकता. आणि आजचा हा व्हिडिओ यातील इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकावरील भाग दुसऱ्याचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण पाठ क्रमांक 6 ते 11 यावरील संपूर्ण इतिहासाचे प्रश्न पाहणार आहोत इयत्ता 6वीचे. त्यामुळेच जास्त वेळ न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला आपण एक लाईक करून जास्तीत जास्त TET 2026 साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपण शेअर करा. चला तर जास्त वेळ न करता आपण अगदी वेगाने आजचे हे एकूण 50 प्रश्न या इयत्ता 6वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकावरील पाहणार आहोत. तर यामधील बघा प्रश्न क्रमांक 1 आहे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे रिकामी जागा कालखंड मानला जातो. ऑप्शन आहेत प्राचीन, वैदिकोत्तर, मध्ययुगीन, आधुनिक. तर याचं उत्तर आहे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर आहे गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहास असे म्हटले जाई. तर त्याला काय म्हटले जाई? संथागार, गणपरिषद, अश्मक की ऑप्शन नंबर 4 आहे जनपद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, त्याला संथागार असे म्हटले जाई. त्यानंतरचा प्रश्न आहे कोसलचा राजा रिकामी जागा हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता. मूलदेव, धनदेव, प्रसेनजित की दशरथ. तर कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर रिकामी जागा हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता. ऑप्शन आहेत चरक, जीवक, सुश्रुत आणि काश्यप. तर हा जो वैद्य आहे तो वैद्य आहे ऑप्शन नंबर 2 जीवक. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे 5वा इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर या राजांची सत्ता होती. ऑप्शन आहेत मौर्य, शाक्य, नंद आणि चालुक्य. तर इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर नंद राजांची सत्ता होती, म्हणजे ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या रिकाम्या जागा या प्रदेशावर स्वारी केली. तर ऑप्शन आहेत आग्नेय, ईशान्य, नैऋत्य आणि वायव्य. तर त्याने भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. तर ती कोणती मूर्तिकला होती? अरबी, इराणी, युरोपीय की ग्रीक? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रीक मूर्तिकलेचा. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारात राहिला होता. ते ऑप्शन आहेत सिकंदर, सेल्युलोज, मेगस्थानिस आणि अपराजित. तर हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारात राहिला होता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मेगस्थानिस. त्यानंतरचा प्रश्न आहे चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा हा मगधचा राजा बनला.
तर त्या मुलाचं नाव काय होतं? अशोक, बिंदुसार, बृहद्रथ की अजातशत्रू? तर चंद्रगुप्ताने राज त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार ऑप्शन नंबर 2 हा मगधचा राजा बनला. त्यानंतर सम्राट अशोकाने येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती. राजगृह, वैशाली, पाटलीपुत्र, काश्मीर. तर सम्राट अशोकाने पाटलीपुत्र या ठिकाणी बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताची राजमुद्रा येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. ऑप्शन आहेत सारनाथ, सांची, वैशाली आणि नंदनगड. तर भारताची राजमुद्रा ही सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. त्या राज्यांना काय म्हटले जाई? तर त्या राज्यांना म्हटलं जाई ऑप्शन नंबर 3 इंडो ग्रीक राज्ये. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात या राजांनी केली. कुशाण, चालुक्य, कोसल की सातवाहन? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. त्यानंतर समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळविलेले विजयाचे वर्णन प्रयागच्या स्तंभालेखात सविस्तर दिलेले आहे. आता हा लेख काय म्हणून ओळखला जातो? ऑप्शन आहेत दक्षिणपथ, समर्शता, प्रयाग प्रशस्ती, प्रयाग प्रशंसा. तर एकंदरीत प्रयागच्या स्तंभालेखात जे सविस्तर त्या विजयाचे वर्णन दिलेले आहे हा लेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर आहे दिल्ली जवळील येथील लोहस्तंभ सुमारे 1500 वर्षाहूनही अधिक जुना आहे. ऑप्शन आहेत विदिशा, मेहरौली, उदयगिरी आणि सारनाथ. तर दिल्ली जवळील मेहरौली येथील लोहस्तंभ सुमारे 1500 वर्षाहूनही अधिक जुना आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट याने रिकामी जागा हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला. कादंबरी, हर्षचरित, मुकुटताडितक आणि चंडिका शतक. तर बाणभटाने लिहिलेला जो ग्रंथ आहे तो आहे हर्षचरित. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजेच जुन्नर मुरबाड रस्ता असलेला घाट रस्ता या नावाने ओळखला जातो. थडघाट, माळशेज घाट, बोरघाट किंवा नाणेघाट. तर हा जो पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेला घाट रस्ता आहे हा ओळखला जातो नाणेघाट या नावाने. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर आहे गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रिकामी जागा या वाकाटक राजाशी झाला होता. विंध्यशक्ती, प्रवरसेन, रुद्रसेन किंवा हरिसेन. तर प्रभावतीचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता. ऑप्शन नंबर 3 रुद्रसेन हे या प्रश्नाचं उत्तर असेल. रिकामी जागा याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले. ऑप्शन आहेत राजराजा चोल, कृष्णदेवराय, कृष्णराजा पहिला आणि राजा भोज. तर याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले याचं उत्तर आहे कृष्णराजा पहिला. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर आहे त्रिपिटकाचे म्हणजे त्याला आपण त्रिपिटकही म्हणतो. त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा रिकामी जागा नावाचा ग्रंथ हा प्रसिद्ध आहे. अट्टकथा, अभिधम्म, विनयपिटक की सुत्तपिटक. तर हा जो ग्रंथ आहे त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा तो ग्रंथ आहे अट्टकथा. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. वार्तिक, वाक्यपदीय, महाभाष्य आणि अष्टाध्यायी. तर पाणिनी याने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. ऑप्शन 4 अष्टाध्यायी ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. पंचतंत्र, लब्धप्रनाश, मित्रभेद आणि चौथा एक आहे याच्यामध्ये पंचकर्म. तर विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला जो
पंचतंत्र हा ग्रंथ आहे हा कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्राचीन भारतात वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. त्यांना काय म्हणत असत? त्यांना वर्ण, श्रेणी, हवी की स्तर म्हणायचे? तर त्यांना म्हणायचे श्रेणी. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रमैत्रिणींनो, मी आपल्यासाठी हे जे व्हिडिओज घेऊन येत आहे, ॲक्च्युअली यामध्ये मी इयत्ता 6वीच्या इतिहासाचं संपूर्ण पुस्तक घेण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये कोणताही प्रश्न किंवा कोणताही भाग सुटणार नाही याची काळजी मी घेतलेली आहे. आणि त्यातही मी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न 50 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहे. यानंतरही याचे अनेक भाग येणार आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण पुस्तकाचे 19 प्रश्न ते पॉईंटच्या आधारावर सुद्धा घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळेच आपण या व्हिडिओला मुळीच स्किप करू नका आणि हा व्हिडिओ शक्य तेवढा जास्तीत जास्त लोकांना आपण शेअर करा. यामुळे TETची आपली तयारी पूर्ण होईल इतिहासाची, अशी मी अपेक्षा करतो. चला तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 24वा प्रश्न बघा. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर रिकामी जागा प्रथम केला. युरोपियांनी, पाश्चात्यांनी, पोर्तुगीजांनी की भारतीयांनी? तर याचा वापर केला भारतीयांनी प्रथम केला. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर सध्या इथे आहे. तर ते कुठे आहे? अफगाणिस्तानात, उझबेकिस्तानात, पाकिस्तानात की भूतानमध्ये? तर तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी महामार्गावरील महत्त्वाचे शहर आज पाकिस्तानात आहे. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात असे नाव होते. शिशू, हानफू, चिनाशुंक की शेनई? तर चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतामध्ये चिनाशुंक असे नाव होते. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील इतिहासास रिकामी जागा असे म्हणतात. मध्ययुगीन इतिहास, प्राचीन इतिहास, आधुनिक इतिहास की अर्वाचीन इतिहास? तर 9वे ते 18व्या शतक या कालखंडातील इतिहासाला आपण म्हणतो मध्ययुगीन इतिहास. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या रिकामी जागा या जनपदाने व्यापलेला होता. कोसल, काशी, अश्मक आणि वत्स? तर आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक, ऑप्शन नंबर 3 या महाजनपदाने व्यापलेला होता. त्यानंतर आहे, या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता. विश्वकर्मा, महागोविंद, मय, राजा भोज? तर महागोविंद, ऑप्शन नंबर 2 या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता. त्यानंतर इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर रिकामी जागा या राजांची सत्ता होती. मौर्य, वत्सल, कोसल आणि नंद? तर या काळामध्ये नंद राजांची मगध साम्राज्यावर सत्ता होती. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केले. अशरफी, शिवराई, आर्यस, दारिक? तर सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यामध्ये सर्वत्र दारिक नावाचे जे चलन आहे ते चालू केले. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी सिकंदरने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना असे म्हटले. मग त्यांना कोणते नाव दिले? सेनापती, जनरल, सत्रप की अधिकारी? तर त्याने त्यांना नाव दिले होतं सत्रप. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर विशाख दत्त या संस्कृत नाटककाराने हे नाटक लिहिले. मुद्रा राक्षस, स्वप्न वासव दत्तम, नागानंद, रत्नावली? तर विशाख दत्त या संस्कृत नाटककाराने जे नाटक लिहिले होते त्या नाटकाचं नाव होतं मुद्रा राक्षस. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या या राज्यात होता. तामिळनाडू, ओडिशा, बिहार की उत्तराखंड? तर कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या हा एकंदरीत होता ओडिशा राज्यात. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर बघा 35वा प्रश्न आहे. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना पाठवले होते. कुठे पाठवले होते? थायलंडमध्ये, म्यानमारमध्ये, चीनमध्ये की श्रीलंकेस? तर बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपल्या मुलाला आणि मुलीला
श्रीलंकेस पाठवले होते? ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असेल शेवटच्या मौर्य राजाचे नाव असे होते. बृहद्रथ, चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, अशोक. तर शेवटच्या मौर्य राजाचे जे नाव होते ते होते बृहद्रथ. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असेल ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला. त्याला रिकामी जागा कला असे म्हणतात. मौर्य कला, गांधार कला, मथुरा कला किंवा शिल्पकला. तर ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळामध्ये भारतात एका ज्या नव्या कलाशैलीचा उदय झाला होता त्याला गांधार कला असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर बघा सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले होते. त्याचे नाव रिकामी जागा असे होते अल अघानी, किताब उल हिंद, अल फरावी, किताब ई सुसूद. तर सुश्रुत संहितेचे जे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले होते त्याचे नाव होते किताब ई सुसूद. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजेच रिकामी जागा समुद्राचे माहिती पुस्तक. तेथिस भूमध्य, तांबड्या किंवा अरबी. तर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजेच तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचे उत्तर असेल. त्यानंतर राष्ट्रकूट राजघराण्याची या राजाने प्रथम सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली. मग तो कोण होता? कृष्ण पहिला, अमोघ वर्ष पहिला, दंतीदुर्ग किंवा ध्रुवधारा वर्ष. तर राष्ट्रकूट राजघराण्याची ज्या राजाने प्रथम सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली त्याचं नाव होतं दंतीदुर्ग. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर बघा कोल्हापूरचे त्या काळातील नाव रिकामे जागा असे होते वातापी, कुंतल, बदामी, प्रतिष्ठान. तर कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव काय होते? ते होते कुंतल. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर हर्षवर्धनाच्या काळात हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. हेनस्तांग, बोधिधर्म, फाहियान किंवा इवानस्वांग. तर हर्षवर्धनाच्या काळात भारतात आलेला जो बौद्ध भिक्खू होता चीनहून तो होता इवानस्वांग. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत रिकामी जागा येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजेच परिषद भरली होती. ती होती राजगृह, वैशाली, पाटलीपुत्र किंवा काश्मीर. तर अजातशत्रूच्या काळामध्ये बौद्ध धर्माची पहिली परिषद जी भरली होती ती भरली होती राजगृह येथे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर बघा गुजरात राज्यातील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने रिकामी जागा नावाचे धरण बांधलेले होते. कल्लनई, सुदर्शन, वीरनाम, भंडारदरा. तर गुजरात राज्यातील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले होते. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर आहे स्तंभालेखातील लेखांमध्ये अशोकाने स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदसी असा केलेला आहे. मग आता या देवान पियो पियदसी याचा अर्थ काय होतो? तर देवप्रिय असा, देवाचा प्रिय की प्रिय देव असा किंवा देवाचा प्रिय प्रियदर्शी. तर याचा अर्थ होतो ऑप्शन नंबर 4 देवाचा प्रिय प्रियदर्शी. त्यानंतर कनिष्काच्या काळात हा कवी होऊन गेला. अश्वघोष, भास, वाल्मिकी किंवा बाणभट. तर कनिष्काच्या काळात जो कवी होऊन गेला त्याचं नाव होतं अश्वघोष. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर आहे महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये कामरूप याचा उल्लेख या नावाने केलेला आहे. पांचाळ प्रदेश, प्रागज्योतिष, इंद्रप्रस्थ किंवा हस्तिनापूर. तर महाभारत आणि रामायण यामध्ये कामरूपचा उल्लेख केला आहे प्रागज्योतिष या नावाने. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर आहे पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात या घराण्याची स्थापना केली. नंद, वाकाटक, सातवर आणि चालुक्य. तर पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये चालुक्य घराण्याची स्थापना केली. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पूर्वीच्या विद्वान साहित्यिकांच्या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य रिकामी जागा म्हणून ओळखले जाते. मग कोणते साहित्य आहे ते? अजात साहित्य, अभिजात साहित्य, संगम साहित्य किंवा संघ साहित्य. तर त्या सभांमध्ये जे संकलित झालेले साहित्य होते ते साहित्य ओळखले जाते संगम साहित्य म्हणून. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि या व्हिडिओचा शेवटचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे कलांची सविस्तर चर्चा
रिकामी जागा या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे? स्थापत्यशास्त्र, कलाशास्त्र, नाट्यशास्त्र किंवा नृत्यशास्त्र. आता यामध्ये कला म्हटलं तर सर्वांना असं वाटेल की ते कलाशास्त्र असेल, पण या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 नाट्यशास्त्र. कारण नाट्यशास्त्र हे भरतमुनींनी लिहिलेलं जे ग्रंथ आहे यामध्ये त्यांनी कलांची सविस्तर चर्चा केलेली आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 नाट्यशास्त्र. तर एकंदरीत मित्रमैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ खास मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो, ज्याच्यामध्ये मी आपल्यासाठी एकूण 50 प्रश्न यामध्ये घेऊन आलो होतो आणि हे 50 प्रश्न आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार होते. कारण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 ते पाठ क्रमांक 11 यावरचे हे टोटली येणारे प्रश्न होते. याचा पहिला भाग ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे आणि त्यामुळे 1 ते 5चे जे काही पाठावरील प्रश्न असतील ते तुम्ही त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून तो व्हिडिओ पाहून त्याच्यातून तुम्ही ते प्रश्न करून घेऊ शकता. बाकीचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पूर्ण आलेले आहेत. एकंदरीत इयत्ता 6वीचं संपूर्ण पाठ्यपुस्तक या ठिकाणी कव्हर अप करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये जर काही प्रश्न सुटले असतील तर माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी संक्षिप्त याच्यामध्ये संपूर्ण ती पुस्तकाचे प्रश्न घेणार आहे, त्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतील. या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करावं अशी मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आणि या चॅनलवर म्हणजेच एज्युकेशनल मनोहरवर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. TETचे इतर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर TETची जी प्लेलिस्ट आहे TET एज्युकेशनल मनोहर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण TETचे इतरही व्हिडिओज पाहून घेऊ शकता. ठीक आहे, तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी भेटणार आहे. या व्हिडिओचा भाग 3 घेऊन पुन्हा एकदा मी आपल्यासमोर येणार आहे आणि म्हणून तोपर्यंत माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार आणि TETसाठी अनेक शुभेच्छा.